नमस्कार मंडळी, चला तर मग आज मुगलाई चिकन मी कशी बनवते त्याची रेसिपी बघूयात। त्यासाठी बघा अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। चिकन छान असं धुवून घेतलं। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे, अर्धा चमचा हळद घातली, अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट घातली, 1 चमचा गरम मसाला घातला, 2 चमचे धनेपूड घातलेले आहे, 2 चमचे लाल तिखट घातलेला आहे। तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे, 2 चमचे दही घातलेले आहे। दही आंबट घ्यायचं नाहीये, घट्ट असं दही आपल्याला घालायचं आहे। त्यानंतर 1 चमचा कसुरी मेथी कुस्करून ह्यामध्ये घालायची आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। सगळे व्यवस्थित जिन्नस आहेत ना, सगळे चिकनला व्यवस्थित लागले गेले पाहिजेत। आता हे छान मिक्स करून झाल्यानंतर ह्यावर प्लेट ठेवायची आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला हे चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे। चिकन मॅरिनेट होतंय तोपर्यंत कांदा तळून घ्यायचा। 3 कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत आणि आपण जसं बिर्याणीसाठी कांदा तळतो तसा हा तळून घेतलेला आहे आणि हा तळलेला कांदा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये आपल्याला तळलेला कांदा जो आपण घेतलेला होता तो घालायचा आहे। त्यानंतर आपण काजू आणि बदाम ह्यामध्ये घालणार आहोत। 10-12 काजू आणि 8-10 बदाम मी भिजत घातले होते, बदामची सालं काढून घेतलेली आहेत। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा दही घालायचं आहे आणि ह्याची बारीक आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। पेस्ट करताना ह्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचे आहे। पेस्टची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी ठेवायची आहे। त्यानंतर दुसऱ्या पॅनमध्ये 3 ते 4 चमचे तेल घातलं आणि त्यानंतर त्यामध्ये बेसिक खडे मसाले मी घातलेले आहे, जसं की तमालपत्र, लवंग, जिरं, मसाला वेलची, छोटी वेलची, चक्री फूल, दालचिनी, हे सगळे खडे मसाले व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेले आहेत तेलामध्ये। त्यानंतर आपल्याला हे जे चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते मी ह्यामध्ये घातलेलं आहे। आता इकडे एक गोष्ट लक्षात ठेवायची, चिकन तुम्ही जितकं जास्त मॅरिनेट करून ठेवाल तितकं आपल्या मुगलाई चिकनला चव जास्त छान येते, पण जास्तीत जास्त अर्धा तास तरी हे चिकन मॅरिनेट झालंच पाहिजे। आता हे चिकन मॅरिनेट केलेलं व्यवस्थित तेलात परतवल्यानंतर आपण ह्यावर झाकण ठेवायचं आणि एक 5 ते 7 मिनटं ह्याला वाफ येऊ द्यायची आहे। 5 ते 7 मिनटानंतर तुम्ही बघू शकता इकडे आपल्या चिकनला छान वाफ आलेली आहे आणि चिकनला थोडंसं पाणीसुद्धा सुटलेलं आहे। आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतर आपण जी कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे ती यामध्ये घालायची आहे। कांद्याची पेस्ट केल्यानंतर सुद्धा व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून ही पेस्ट पूर्ण चिकनला व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे। त्यानंतर ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, मी साधारणतः अर्धा ग्लास इतकं पाणी यामध्ये घातलं। त्यानंतर पुन्हा थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची, ह्याने कलर खूप छान येतो। त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि ह्यावर आपण आता ह्याला झाकण ठेवणार आहोत। झाकण ठेवून आपल्याला हे 15 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मीडियम ठेवायची आहे, हाय फ्लेमवर शिजवायचं नाही। त्यानंतर हे बघू शकता 15 मिनिटांनंतर आपलं चिकन असं छान असं तयार झालेलं आहे। हे चिकन चवीला अप्रतिम लागतं, म्हणजे हे चिकन जर तुम्ही एकदा बनवून घ्याल तर तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन चिकन खाणं विसरून जाल, इतकं भन्नाट चवीचं हे चिकन तयार होतं। अगदी कमी साहित्यामध्ये अप्रतिम चवीचं हे चिकन नक्कीच ट्राय करून बघा। त्यानंतर वरतून कोथिंबीर घालायची आणि आपलं हे चिकन सर्विंगसाठी रेडी आहे। नक्की ट्राय करा ही रेसिपी। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।